आणि फायनली आम्ही या दोघांना भेटलोय आज. थँक्यू सो मच टू ऋग्वे की मी बोलते आणि म्हणजे माझ्या इच्छा तर लगेच पूर्ण करतो. मराठी इंडस्ट्रीतल्या आपल्या लाडक्या आणि लोकप्रिय कलाकारांना प्रत्यक्ष रंगमंचावर अभिनय करताना पाहणं, त्यांना भेटणं याची मजाच काही वेगळी असते. अवघ्या काही सेकंदात बॅक स्टेजवरचा सेट बदलतो. एवढं पाठांतर, अचूक टायमिंग आणि प्रत्येक प्रसंग तितक्याच ताकदीनं सादर करणं, खरंच नाटक बघताना मला ना या सगळ्या गोष्टींचं कौतुक वाटलं. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. नमस्कार नमस्कार, मराठीत बोलावं कारण आम्ही आजचा दिवस आज खूप स्पेशल आहे. कारण आम्ही आलोय आज एक मराठी नाटक बघायला आणि माझी खूप दिवसाची इच्छा होती आणि एक खंत होती की मी अजून असं प्रत्यक्षात रंगमंचावरचं नाटक बघितलेलं नाहीये. आणि मी असंच ऋग्वेदला म्हटलं त्या दिवशी की माझा खूप इच्छा आहे, मला मराठी नाटक बघायचंय असं हिचा आज प्रत्यक्षात पहिलाच जाऊन. अनुभव आहे. मी 2-3 नाटकं पाहिलेत पूर्वी, म्हणजे बरेच वर्ष झाले, पण मी 2-3 नाटकं पाहिलेत, त्यामुळं माझा आज माहिती आहे मला. पहिलाच अनुभव आहे आणि माझ्यासाठी ऋग्वेदनी माझ्या खूप आवडते कलाकार प्रिया बापट आणि उमेश कामत खूप म्हणजे मला काय म्हणतो आपण डाय हार्ड फॅन आहे मी. आणि पहिलंच नाटक मी त्यांचं बघणार आहे, त्याच्यामुळे मी आज खूप म्हणजे खूपच खुश आहे. त्यांचं जर तरची गोष्ट आहे नाटक पाहायला आलोय आम्ही. पिंपरी चिंचवडला नटसम्राट निळू भाऊ फुले रंगमंदिर इथं. सो मी असंच सर्च करत होतो बुक माय शोवर की कोणते आहेत का नाटक चांगले वगैरे. मला हे दिसलं जर तरची गोष्ट आणि मी लगेच नेहाला विचारलं यायचं का, आणि पुढच्या क्षणाला आम्ही बुक केलं नाटक. सो तरी आम्हाला 2-3 आठवडे वेट करावे लागले कारण हा. बुकिंग सगळे फुल होते आणि थोडंसं पुढे पाहिजे होतं, सीट खूप पण मागे असल्यावर मग माझ्याने येणार त्यामुळे म्हणून आम्ही पुढचं लास्ट वीकेंडचं बुक केलं. सो आणि चला जाऊया आता होप बघू. सो ते आम्हाला भेटतील बाहेर, पण असं माझी Yes, खूप yes. इच्छा आहे. ट्राय करू आपण फोटो, त्यांच्यासोबत फोटो काढायचा आम्हाला खूप इच्छा आहे. सो बघू नाटक झाल्यावर ट्राय करू फोटो घ्यायचा. चला आता 1 वाजता नाटक आहे आमचं, अर्धा तास उरलाय. अजून तिकीट कलेक्ट करायचे, सो पटकन जावं लागेल. फायनली आम्ही येऊन बसलोय आमच्या सीटवर आणि आहे बऱ्यापैकी लोक आहेत. म्हणजे मी जेव्हा बुकिंग पाहिलं होतं तेव्हा जवळपास बरेच फुल होते, 70-80%. खूप भारी वाटतंय मला. वी आर सो एक्साइटेड. खूप एक्साइटेड आहे. आणि एकदम सेंटरला सीट मिळालं आहे आम्हाला. हां, आणि फार दूर नाही आहे स्टेज पासून. हां, जास्त दूर. खूप छान वाटतंय. मुहूर्ताला जुळली रेशीम गाठ, साखरेसारखी गोड आपली राधा आणि तिला सामावून घेणारा कुडा म्हणजे आपला समर. यांनी वेगळ्याच पद्धतीने अंत्या घालण्याचं ठरवलंय. या कार्यक्रमाची उत्सुकता मला सुद्धा आहे बरं का. चला तर स्वागत करूया. आवडत नाही पण मला भयंकर आवडतं. खरं तर मी राधाला म्हटलं होतं की चल तुला पळवून घेऊन जातो, डायरेक्ट लग्न करून येऊया, सगळे खल्लास होतील. पण खरं सांगू, या नाटकातले काही क्षण असे होते ना की खूप हसायला येत होतं, पण काही प्रसंगांनी प्रेक्षकांना अक्षरशः इमोशनल केलं. हेही कुठे चूक आहे तरी तेही बरोबर होते तसे. हेही कुठे चूक आहे तरी उगारान धुंडून थकल्यावरी मग सापडे आतली कस्तुरी. राधा, तर तुला भेटायचं असेल तर मागेच बघावं लागेल ना. मला आता इथून सुरुवात करायची आहे. कशाची? ते नाही ठरवायचं या वेळेला. चुकू दे नव्याने मांडू आता या नव्या शक्यता. नको तोलणे हे क्षणांची भिजवी तयाना म्हणूया सरी. नाटक संपून बाहेर आलोय आम्ही.
खूप भारी नाटक होतं, छान होतं. तुम्हाला जर चान्स मिळाला तर नक्की बघा. म्हणजे आणि जेव्हा रिलेशन असतं आपलं कपल रिलेशनचे, ते जेव्हा वर्कआउट होत नाही तर त्याच्यासोबत कसं हा. डील करायचं आणि म्हणजे अशा टाईप मध्ये पण खूप छान होतं, खूपच मस्त होतं. तर तुमच्या जवळच्या नाट्यगृहात जर प्रयोग असतील आणि तुम्ही जर अजून बघितलं नसेल तर जर तर ती गोष्ट बघायला नक्की जा. खूप छान नाटक आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आणि भारी ती जे गोष्ट, असं पकडून चालली होती की भेट व्हावी, म्हणजे सहसा होतेच बॅक स्टेजला, पण मी तर फर्स्ट टाइम आले, माहिती नव्हतं खरंच की ते कुठे भेटतात काय किंवा भेटतीलच. तर फायनली आमची भेट झाली. थोडंसं आम्ही बोललो त्यांच्यासोबत, फोटो काढला आणि त्याच्यामुळे तर अजूनच दिवस आजचा एकदमच असा म्हणजे भारी त्यांचे पिक्चर वाटायला लागला. बघून सिरीज बघून असं वाटतं ना, म्हणजे एक भारी आपल्याला वाटतं. असते ती क्रेज आणि आणि आज प्रत्यक्ष समोरासमोर शेजारी उभा राहून फोटो काढले आम्ही आपण तर. किती जरी म्हणू की ते पण मनुष्यच असतात, आपण पण असतो, असं म्हणजे काही काहींचं थॉट असतो असं की एवढं काय, पण ते असती एक क्रेज आपल्या असते. आवडत्या व्यक्तींना Right. भेटण्याची. आणि खूप छान वाटतंय आज. आणि थँक्यू सो मच टू ऋग्वेद की मी बोलते आणि म्हणजे माझ्या इच्छा तर लगेच पूर्ण करतो. मला खूप भारी वाटतंय आणि वातावरण पण इतकं मस्त झालंय, असं थोडा थोडा पाऊस पावसाळी येतोय, वातावरण एकदम झालंय. असं. So आता भूक लागलीये, जेवलो नाही आम्ही काहीच. 2-2.5-3 तास नाटक होतं. बघूया आता आता- पुढे काय करणार. नाहीतर चलो रेस्टॉरंट मध्ये जाऊ आता. पण खूप छान, Day खूपच spent well. छान वाटतंय मला. भारी गेलं. आणि असेच आमचे नवनवीन ब्लॉग्स, नवनवीन व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडत असतील. आम्ही बरेच व्लॉग काढलेले आहेत. थायलंडचे व्लॉग आहेत, अजून आत्ता स्पिती व्हॅलीला गेलो होतो तो व्लॉग आहे, हम्पीचा व्लॉग आहे, बरेचसे व्लॉग आहेत. तुम्ही आमच्या चॅनलला जाऊन बघू शकता. आणि जर यानंतर मागचे पण आमचे व्लॉग्स बघायचे असतील तुम्हाला तर नक्की बघा जाऊन. आणि जर तुम्हाला आमचे व्लॉग आवडत असतील, व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट नक्की करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आमच्या नेहा ऋग्वेद ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.